संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज सादर केला जाईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट मांडणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज महाराष्ट्रासाठी काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योजकांसह सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला होता। आता आज अर्थसंकल्पातून देशवासियांना काय मिळतं याची उत्सुकता आहे। तर काल सादर झालेला आर्थिक पाहणी अहवाल नेमकं काय सांगतो आपण पाहूया। दोन 2024-25 मध्ये विकास दर 7.5 ते 8% राहण्याचा अंदाज वर्तवला गेला। 2023-24 मध्ये घट होऊन वित्तीय तूट 5.6% होती। 2023-24 मध्ये वाढ होऊन परकीय गंगाजळी $646 अब्ज वर जाऊन पोहोचली। धान्य उत्पादनात किरकोळ घट झाली। गेल्या वर्षात 328 दशलक्ष टन धान्य उत्पादन झालं। 2023-24 मध्ये औद्योगिक विकासात वाढ झाली आणि ती 9.5% होती। 2023-24 मध्ये भांडवली खर्च वाढून 3.2% होता। 2023-24 मध्ये आयात आणि निर्यातीत दोन्हींमध्ये घट झाली। 2023-24 मध्ये सेवा क्षेत्राची वाढ खुंटली। 10% 7.6% घट झाली। 14% आयफोनची निर्मिती भारतात झाली। 2024-25 मध्ये विकास दर 7.5 ते 8% राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे। आणि या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला रेल्वे संदर्भात आणखी तरतुदी येणार का याची उत्सुकता आहे। त्यामुळे आज 50 नवीन रेल्वे तसंच मुंबई आणि आसपासच्या शहरात 6 नवीन टर्मिनसच्या उभारणीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे। मागच्या आठवड्यात शुक्रवारीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे संदर्भात मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे। फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी महाराष्ट्राला 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती। अंतरिम अर्थसंकल्पातल्या तरतुदी महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी वाढीव तरतूद येण्याची शक्यता आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, रेल्वेला या अर्थसंकल्पातून बरंच काही मिळेल अशा अपेक्षा वर्तवल्या जात आहेत, काय अंदाज आहे? हा जो अर्थसंकल्प आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण विधानसभा निवडणुका या लवकरच होणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचंड हालचाल सुरू आहेत, घडामोडी सुरू आहेत आणि म्हणूनच अगदी शुक्रवारीच रेल्वे मंत्र्यांनी मुंबई आणि आसपासच्या सगळ्या रेल्वेची एक बैठक घेतली होती। सगळ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। त्यामध्ये कोणते प्रकल्प असे आहेत ज्यांना निधीची आवश्यकता आहे, कोणते प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले त्यांची देखील त्यांनी माहिती घेतली होती आणि त्यानंतर आता त्यांनी या सगळ्या माहितीच्या आधारे आजच्या या अर्थसंकल्पामध्ये कदाचित रेल्वेसाठी भरीव तरतूद होईल। गेल्यावेळी तर 15,000 कोटींपेक्षाची जास्तीची तरतूद ही रेल्वेसाठी महाराष्ट्रासाठी केली होती। त्यामध्ये 6 नवीन मार्गिका होत्या, त्यांच्याबरोबर अनेक असे प्रकल्प होते जे अनेक वर्षापासून रखडले होते, ज्यांना निधीची गरज होती आणि कल्याणपासून ते कर्जत आणि कसारापर्यंत ज्या अधिकच्या लाईन टाकण्यात येत आहेत त्यांच्यासाठी देखील वाढीव निधी देण्यात आला होता। मुंबईतल्या अनेक स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निधी देण्यात आला होता आणि आता ज्यावेळी पुन्हा एकदा महत्त्वाचा हा मुख्य अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे त्यावेळी त्या मागच्या तरतुदी
आणि त्यांच्यासोबतच आणखीन काही तरतुदी या करण्यात येतील असं सांगण्यात येतं की 50 नवीन रेल्वे गाड्या या मुंबई आणि महाराष्ट्राला मिळतील। त्यासोबतच 6 नवीन टर्मिनल्स देखील मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये केले जातील जे मुंबई लोकलसाठी असतील। त्याचबरोबर मुंबई लोकल ज्या सध्या 4 मिनिटाच्या 3 मिनिटांच्या फरकाने चालतात त्या 1 ते 1.5 मिनिटाच्या किंवा 2 मिनिटाच्या फरकाने चालवण्यासाठी देखील अश्विनी वैष्णव हे आग्रही आहेत आणि मुंबई आणि पुणेच्या दरम्यान एक नवीन मार्गिका जी जास्त स्पीडने गाड्या नेऊ शकेल विदाऊट बँकर लोकोमोटिव्ह यासाठी देखील तरतूद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या या सगळ्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने आणि या सगळ्या प्रकल्पांच्या दृष्टीने महाराष्ट्र हा अतिशय केंद्रबिंदूला असेल, कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका थोड्याच दिवसांमध्ये होणार आहेत। त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आजच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी महाराष्ट्राला भरीव तरतूद होईल अशी शक्यता सांगितली जाते। प्रज्ञा। अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।